जेव्हा माझ्याकडे काही काम नव्हतं तर बाबांकडे मी नेहमी जायचो आणि मग व्यवसायामध्ये आल्यानंतर बाबाकडे रेग्युलर जाणं झालं. जेव्हा सरांनी हा निर्णय घेतला की मला राजकारणात जायचं, तुम्ही तेव्हा गृहिणी होता, तुम्हाला असं वाटलं नाही का मध्येच यांचा असं काय निर्णय? समाजसेवेची आवड तर होतीच त्यांना, त्याच्यामुळे एक असा विचार आहे की आपण काहीतरी समाजाला देणं लागतं, तर ते विचारांचे ते होतेच. मग पक्ष निवडायची जेव्हा तुम्हाला वेळ आली, मग तेव्हा तुम्ही बीजेपीच का निवडला? असं आहे की जेव्हा मी 12मध्ये अपक्ष निवडून आलो, अच्छा, मी पहिलाच सांगितलं की माझं कोणतंही राजकीय बॅकग्राऊंड नाही. मला तिथे एकतर राष्ट्रीय पक्षामध्ये जायचं होतं जिथे शिस्त आहे, जिथे राष्ट्रप्रेम आहे. मी 86-87ला 10th स्टँडर्डला होतो आणि आमचा भांडुपगाव गोल रस्ता तो खोदला गेलेला होता सिवर लाईनसाठी. आम्हाला जे काही विरोधक आहेत ते तसं बघायला गेलं तर आपलेच होते. पाईप टू पाईप आम्ही सर्वे केला, पिलं गोळा केली आणि त्याच्यानंतर तिथे पाण्याची जी 6 इंचाची लाईन होती रामनगरला ती टाकली. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये भांडुपगाव येथील आपण वॅक्सिन सेंटर चालू केलं होतं. आपल्या परिसरामधले बऱ्यापैकी रस्ते काँक्रिटीकरण झाले, पण काही रस्ते अजून झाले नाही. त्याचं नक्की कारण काय? स्लमसाठी वेगळे नियम आहेत, गावठाणासाठी वेगळे नियम आहेत. मला सांगा, मी या भांडुपगावचा स्थानिक, हे भूमिपुत्र, बरोबर आहे. बरोबर. याच गावच्या लोकांना जर मी न्याय देऊ शकलो नाही तर मग कसं चालेल? ह्याच्यामध्ये या रोडमध्ये ज्यांचे घरं जातात त्यांना प्रकल्प बाधित करून यांना पर्यायी जागा द्या आणि हा रोड वायडनिंग करून पूर्ण कॉन्क्रीटचा करा. हे सगळ्या त्या मल्टी चॅलेंजिंग होतं. त्याच्यातनं जो मंगेश पवार आज जो आला आहे तो आता मरणाला घाबरत नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या चॅनलला गेस्ट म्हणून लाभलेले माजी नगरसेवक श्री मंगेश नारायण पवार आणि सौ सारिका मंगेश पवार यांच्याबरोबर माझी खूप चर्चा झाली. त्यामधून त्यांचा अनुभव, त्यांना आलेले अडथळे, त्यांनी जनतेसाठी केलेली कामं ते त्यांनी सविस्तर आपल्याला सांगितले आहेत. आणि मुळात त्यांच्या अनुभवातून एवढ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ना की तुम्हाला काय सांगू. आणि नक्कीच तुम्ही पण त्यातून काही ना काहीतरी शिकून जाल आणि समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो हे त्यांनी एवढ्या सुंदर पद्धतीने सांगितलं. ते मी सांगण्यापेक्षा तुम्ही सर्वांनी नक्की बघा. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही वेळ देऊन इथे आल्याबद्दल खूप खूप आभार. आपण वेळ न घालवता सरळ प्रश्नांकडे. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की जेव्हा तुम्ही राजकारणात याचा विचार केला त्याच्या आधी तुम्ही काय करा? सर, माझा केबलचा व्यवसाय आहे. अच्छा, केबल नेटवर्कचा माझा व्यवसाय आहे. या भांडूप ईस्ट आणि भांडूप वेस्टला हे माझं नेटवर्क आहे, केबलचं नेटवर्क आहे. अच्छा अच्छा. मग ते अजून चालू आहे? अजूनही चालू आहे. अरे वा, ओके. मग राजकारणात यायचा निर्णय तुम्ही कसा घेतला? माझा मित्र परिवार आहे. विलेज रोडला आमचा तो नाका होता, प्रसाद हॉटेल. अच्छा. तिथे सर्व मित्र असायचो आणि त्याच्यामध्ये संदीप जोशी हा BJPचा कार्यकर्ता होता, सरदार तारासिंगचा कार्यकर्ता होता. आणि त्याचं काम पाहून मलाही वाटायचं की मी राजकारणात आलो पाहिजे. तो मला इन्सिस्ट देखील करायचा, अरे मंगेश तू यायला पाहिजे राजकारणामध्ये. माझ्या मनामध्ये देखील इच्छा होती, परंतु यंग एज होतं आणि थोडीशी भीती होती, दडपण होतं की राजकारणामध्ये यायचं तो कोण सपोर्ट करेल की नाही करेल. आणि काळांतराने मग तसा प्रसंग आला आणि मी आलो अचानकपणे राजकारणात. अच्छा, मग तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती तुमच्या निर्णयाला? नाही, तो तसा विषय नव्हता. ओके. 2006मध्ये आम्ही एकविरेची पालखी काढण्याचा निर्णय घेतला. तसा मी साई भक्त आहे. जेव्हा माझ्याकडे काही काम नव्हतं तर बाबांकडे मी नेहमी जायचो आणि मग व्यवसायामध्ये आल्यानंतर बाबाकडे रेग्युलर जाणं झालं. मला इच्छा झाली की नाही, एकदा आता बाबांनी सर्व आपलं साईबाबांनी एवढं दिले आपल्याला, तर साईबाबांच्या पालखीत जायचं, पायी जायचं, मुंबईवरून शिर्डीला पायी जायचं. आणि मी निर्णय घेतला आणि साई छाया म्हणून आपलं मंडळ आहे परेडला, आणि काही भांडुपगावातली आपली मुलं होती, ती साई छायाच्या माध्यमातून शिर्डीला जायची. आणि मी त्यांच्यासोबत शिर्डीला गेलो.
ही जी भांडुपगावातली जी सेवक होते, साई सेवक होते, ते माझ्या संपर्कात आले आणि मग असंच मैत्री झाली आणि त्यांनी सांगितलं की दादा आपण पण पालखी काढली पाहिजे. तर मग विषय असा आला की 10 दिवस, आता व्यवसायामध्ये व्यस्त असताना 10 दिवस जमणार नाही, मग 4-5 दिवसाचा असेल तर करता येईल. मग कोणीतरी एकाने सुचवलं आपली एकविरीची पालखी काढू का, आणि मग तसा तो निर्णय झाला. मग त्याच्यामध्ये खूप आम्ही विचारपूर्वक सगळी रचना केली आणि 2006 मध्ये आपल्या आईचा मुखवटा आपल्या भांडुपगावात आला. एकविराई प्रतिष्ठान ही संस्था आपण स्थापन केली. त्या माध्यमातून एकविराई पालखी देवीचा मुखवटा आपल्या भांडुपगावात आणला आपण. आणि 2006 कार्तिक आषाढी एकादशीच्या दिवशी आपली ही पालखी इथनं भांडुपगावातून एकविरेला जाण्याची सुरुवात झाली. 2007 मध्ये मला काँग्रेसकडनं डायरेक्टली ऑफर आली की त्यांनी पालखीचं जे नियोजन बघितलं ते खूप इम्प्रेस झाले. भास्कर विचारे तेव्हा मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. त्यांनी मला बोलवून सांगितलं की मंगेश तुझं काम खूप चांगलं आहे, पालखीमध्ये तुझा क्राऊड पाहिला आणि तू राजकारणात यायला पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं की लेडीज वॉर्ड होता, तुझ्या पत्नीला उभं कर. पण तेव्हा मला इंटरेस्ट नव्हता आणि मी थेट नकार दिला, कारण आमची कौटुंबिक परिस्थिती अशी होती की हिचं घरी 4 मुलं असताना कुटुंबातली तर त्यांचं जबाबदारी तिच्याकडे होते आणि मी त्या गोष्टीला नकार दिला. म्हणजे 2006 पासून तुम्हाला चान्स होता? हा, मग नकार दिला. आणि मग त्याच वेळेस गोपीनाथ पाटील त्यांच्या पत्नीला संधी प्राप्त झाली काँग्रेसची आणि ते आमच्याकडे आले की तुम्ही आम्हाला मदत करा. तेव्हापर्यंत आपण कुठेच राजकारणात नव्हतो, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध होते, सर्व राजकीय पक्षांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध होते. आणि मग सगळ्यांनी ठराव केला आणि आम्ही त्यांना मदत केली 2007च्या कॉर्पोरेशनला. आणि त्यांच्या पत्नी संगीता पाटील निवडून आल्यानंतर मग गोपीनाथ पाटील यांच्याशी मैत्री झाली. मग त्यांच्यासोबत राहायला लागलो. मग त्यांना असं वाटलं की माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, तर ते मला खूप एनकरेज करत होते की मंगेशजी तुम्ही पॉलिटिक्समध्ये यायला पाहिजे. आणि असं करता करता 2012 आलं. 2012ला हा वॉर्ड ओबीसी झाला रिझर्व, आणि त्यांच्याकडे दुसरा उमेदवार नव्हता, ते ओपनमध्ये होते. आणि त्यांचा कॅन्डिडेट म्हणून मी पुढे आलो, ओबीसी कॅन्डिडेट म्हणून. हां, आणि मग असंच सगळं झालं. ठरता तिकीट नाही मिळाले आम्हाला. मग एकमताने आम्ही सर्वांनी ठराव केला की अपक्ष लढायचं. लोकांनी, या भांडुपगावच्या लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि मी नगरसेवक झालो. पण निर्णय चांगलाच होता आणि भांडुपगावातली माणसं पण खूप आनंदी आहेत तुम्हाला ते पद मिळाल्यानंतर. आता मॅम तुम्हाला एक प्रश्न आहे माझा. जेव्हा सरांनी हा निर्णय घेतला की मला राजकारणात जायचंय, तुम्ही तेव्हा गृहिणी होता, तुम्हाला असं वाटलं नाही का मध्येच यांचा असं काय निर्णय? नाही, समाजसेवेची आवड तर होतीच त्यांना. त्याच्यामुळे एक असा विचार आहे की आपण काहीतरी समाजाला देणं लागतंय, तर ते विचारांचे ते होतेच. त्याच्यामुळे त्यांना राजकारणाला द्यायचं बोलल्यानंतर माझा पूर्णपणे पाठिंबा होता त्यांना. तुम्हाला आधीपासून माहित होतं की सरांना समाजकारण किंवा मदत करणं लोकांना वगैरे सगळं आवडतं? हो, कारण त्यांचा हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून आलेला आहे. अच्छा. माझ्या सासूबाईंनी बऱ्याच लोकांना अशी घरगुती याच्यातनं मदत केलेली आहे. तर बोलतात ना, आईचं गुणधर्म त्यांच्यात आलेलेच आहेत. बरोबर. अच्छा सर, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले अपक्ष, तेव्हा चिन्ह आपलं टीव्ही होतं. आपण मागून घेतलं आम्ही. कारण माझा व्यवसाय केबलचा असल्याकारणे टीव्हीशी कनेक्शन होतं आणि मी तशी मागणी केली. परंतु ते 5 दिवसच अगोदर आपल्याला मिळाला. फक्त 5च दिवस प्रचार करायला भेटला. आणि या भांडुपवासियांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यांनी मला निवडून दिलं. ओके. मग तेव्हा पक्षातून यायचं नाही म्हणजे तेव्हा तुम्हाला तिकीट नव्हती पक्षाला. अच्छा. मग आता तुम्ही अपक्ष आला म्हणजे निवडून आला, त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर तुम्ही भाजपमध्ये गेला. नाही, पहिल्या दिवसावरून भाजप सोबत राहिलो. मग पक्ष निवडायची जेव्हा तुम्हाला वेळ आली, मग तेव्हा तुम्ही बीजेपीच का निवडला? असं आहे की जेव्हा मी 12 मध्ये अपक्ष निवडून आलो, मी पहिलाच सांगितलं होतं की माझं कोणतंही राजकीय बॅकग्राऊंड नाही आणि मला कोण माहिती देणारही नव्हतं. आणि
असंही माहिती नव्हतं की बाबा सत्ताधारी पक्षामध्ये गेल्यानंतर काय फायदे असतात, तेही देखील माहिती नव्हतं. ओव्हरऑल असा विचार मी केला तर मला बी जे पी थोडी कम्फर्टेबल वाटत होती. बी जे पीकडे माझं आकर्षण जास्त होतं, कारण इतर पक्ष आहेत त्यांच्यामध्ये ॲग्रेशन आहे. कोणामध्ये आता त्या टायमाला काँग्रेसचे भ्रष्टाचार बाहेर निघत होते, बरोबर आहे की नाही. मला तिथे एकतर राष्ट्रीय पक्षामध्ये जायचं होतं जिथे शिस्त आहे, जिथे राष्ट्रप्रेम आहे, बरोबर आहे, जिथे ज्यांचे विचार प्रोग्रेसिव्ह आहेत. तो मला त्यावेळेस बी जे पी वाटत होता. बी जे पी कुठेच सत्तेमध्ये नव्हती. बी जे पीमध्ये मी जायचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मला अनेक लोकांनी फोन केला, अरे तू काय करतोयस, ते बी जे पीमध्ये कशाला जातोय, हां इथे कमळ कुठे आहे, या भांडुभावात कमळ कुठे आहे. पण मी स्वतःलाच प्रश्न विचारले, अंतरात्म्याला प्रश्न विचारले, चिंतन केलं. मी ठरवलं होतं मला जे कम्फर्टेबल वाटेल, जे देशहितासाठी आहे, ज्यांच्याकडे विजन आहे, ज्यांच्याकडे शिस्त आहे, मी त्या पक्षात जाईन. सत्ता नसताना देखील मी बी जे पीला समर्थन दिलं. हां, तुम्हीच जेव्हा बीजेपी मध्ये आलात तेव्हा इथे भांडूपमध्ये बीजेपी नव्हती, कुठेच नव्हती. म्हणजे राज्यामध्ये नव्हती, महानगरपालिकेमध्ये फक्त ती पार्टनर होती युतीमध्ये, पण पॉवरमध्ये शिवसेना होती. अच्छा, मग जेव्हा तुम्ही निवडून आलात मग तेव्हा असं कुठलं काम तुम्ही केलं जे बाकी तुमच्या आधी कोणी केलंच नव्हतं? मी 86-87ला 10th स्टँडर्डला होतो आणि आमचा भांडुपगाव गोल रस्ता तो खोदला गेलेला होता सिवर लाईनसाठी. त्या फल्ल्या वगैरे टाकून जायला रस्ता नसायचं. तेव्हा काही कळत नव्हतं, पण एक माहिती होतं की बाबा हे काहीतरी टॉयलेट कनेक्ट करण्यासाठी सगळं चालले, बरोबर आहे, असं खोदकाम आहे. नगरसेवक झाल्यानंतर ते माझ्या लक्षात आलं की भांडूप गावामध्ये कुठेच सिवर लाईन नाही. आता पूर्वी काय होतं, गाव होता, ग्रामीण भाग होता, बरेचसे लोक उघड्यावरती जात होते. आता ती ज्येष्ठ नागरिक झाले, त्यांनी घरात शौचालय बनवले, पण त्याची लाईन बाहेर टाकता येत नाही. ड्रेनेज गटरमध्ये टाकतात, तर गटरमध्ये घाण, त्या सर्व आळी किडी सगळं दुर्गंधी येत होती. तर मी त्याचा पाठपुरावा केला. 5 वर्ष मला त्याच्यामध्ये घालवावी लागली आणि मी ते सर्वात पहिला पूर्ण जे ब्रिटिशकालीन ड्रेन होते भांडुपगाव गोल रस्त्याला, ते बॉक्स ड्रेन केले, रस्ता सिवर लाईन केली आणि रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं. त्याने काय झालं की जे ज्येष्ठ नागरिक आमच्या गावकरी होते त्यांना घरात टॉयलेट बांधता आलं आणि त्याची जी मळ निसारण वाहिनी आहे ती त्या सिवरला कनेक्ट करता आली आणि असा तो सर्वांच्या घरात टॉयलेटचा विषय संपला आणि रोड कॉन्क्रिटीकरण करून टाकलं. बापरे, म्हणजे ब्रिटिश काळापासून जे ते काम तुम्ही केलं. हो, व्हेरी गुड. म्हणजे खूप चांगलं ॲक्च्युली ते भांडूपकरांसाठी. आणि सर आता चांगलं काम करायला गेलं तर अडथळे 100% येतातच. मग हे काम करत असताना तुम्हाला काय अडथळे आले होते का? त्याच्यावरती एक पिक्चरची स्टोरी होईल. इतक्या अडचणी आल्या. जसा अभिमन्यू चक्रव्यूहमध्ये फसतो, कसं मी एक न्यू कमर होतो पॉलिटिक्समध्ये, एक न्यू कमर विदाउट एनी नॉलेज, विदाउट एनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड, आणि तो न्यू कमर येतोय, तो चांगलं काम करतोय, त्याची काम करण्याची इच्छाशक्ती आहे. तर त्याच्यामध्ये जे इथे प्रस्थापित लोक असतात, जी ठराविक 2-3 लोक होती किंवा राजकारणी लोक होती, त्यांना असं वाटत होतं की हा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, काहीतरी करेल. आणि जसं एखाद्याला अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये गुरफटतात तसं त्यांनी मला संपूर्ण घेरण्याचा प्रयत्न केला. मला त्या काही मी खूप डिप्रेशनमध्ये पण होतो, डिस्टर्ब असायचो, काही करू देत नाही. या काळामध्ये मला जयप्रकाश वैतीसारखे आमचे बंधू आणि शशिकांत म्हात्रेसारखे आमचे एक मित्रबंधू खूप रागायचा. मी खूप ॲग्रेसिव्ह, माझा स्वभाव खूप ॲग्रेसिव्ह आहे. मी एक घाव 2 तुकडेवाला व्यक्ती आहे. परंतु ह्या 2 माणसांनी माझ्या त्या रागाला संयम दिला, माझी समजूत काढली. मी डिस्टर्ब असलो की यांच्याकडे जायचो, त्यांनी माझी समजूत काढली, माझा जो राग शांत केला आणि मला संयम दाखवला आणि तो मी संयम आत्मसात केला आणि मी विकासाच्याकडे लक्ष दिलं, कॉन्सन्ट्रेट, फोकस माझ्या कामावरती. मला स्वतःची माझी आयडेंटिटी क्रिएट करायची होती आणि मी ते कामाच्या माध्यमातून फॉलोअप घेऊन
अगदी महानगरपालिकेच्या सभागृहाच्या शिपाई ह्याच्याकडनं माहिती घेतली. लोकांकडे गेलो, नेत्यांकडे गेलो, पत्रव्यवहार कसा करायचा, फॉलोअप कसा करायचं, कामं कशी करू, निधी कसा आणायचा. मला त्याच्यामध्ये उभं राहायला 2 वर्ष लागली. पण 2 वर्षानंतरचा तुम्ही ग्राफ केला. मला तर माझ्याच मित्रांनी सांगितलं, तू फर्स्ट आणि लास्ट टाईमचा नगरसेवक, तू पुढे निवडून येणार नाही. तर इतकं मला घेरलं होतं सगळ्यांनी. पण मी त्याला छेद दिला, मी फॉलोअप घेतला, सगळ्यांचं मार्गदर्शन घेतलं, माहिती घेतली, रीतसर संयम पाहून कामाचा फॉलोअप घेतला. आणि नंतर तोच माझा मित्र, तेच माझे मित्र बोलायला 1 वर्षानंतर बोलायला लागला, आता तुला कोण पाडू शकत नाही. तो डिफरन्स आहे मला तो. कारण मी स्कूलमध्ये असताना ते जे ब्लॅकबोर्ड आहे, तो ब्लॅकबोर्ड सकाळी लवकर जाऊन मी पुसायचो. आणि ते प्रोव्होस असतात ना, ते मी लिहायचो. तर त्याच्या सुविचार, ते मला वेअर देर इज ए विल देर इज ए वे, त्या सुविचारांचा इम्पॅक्ट माझ्या लाईफमध्ये आहे. टुमॉरो नेवर कम्स, उद्याचं काम आजच करा. हां, तर त्याचा खूप मला हेल्प झाली आणि मी मेहनत केली आणि माझं नाव झालं. मॅम, आता जेव्हा सर ह्या सगळ्या टेन्शनमध्ये होते किंवा म्हणजे काय करू कसं करू, तेव्हा त्यांची स्थिती काय होती तेव्हाची स्थिती म्हणजे मी असा विचार करायची का आम्हाला जे काही विरोधक आहेत ते तसं बघायला गेलं तर आपलेच होते. आणि पण मी कधीतरी त्यांना बघायची रात्री, निवांत एकदम शांत झोपलेले असायचे. मी विचार करायची की ह्या माणसानं एवढं टेन्शन आहे तरी पण बेडवर पडल्या लगेच झोपतात. खंबीर. हां, मी त्याचंच उत्तर पुढे देते. का मी त्यांना विचारलं काय, तर त्यांनी मला एकच उत्तर दिलं, तू स्वतःला आरशात बघ, आरशात बघून जर काय तुझी नजर मिळाली ना तर तू सच्चा आहेस. हे त्यांचं उत्तर होतं. आणि त्यांचं एक बोलतात ना, स्वतःची जी पॉवर आहे की नाही हे मी पूर्ण करणारच, त्याच्यामुळे कदाचित जे आमच्या सतत वादळं आली आमच्या आयुष्यात ते आम्ही पार पडू शकलो. आणि डोळे बंद करून मला माहिती आहे मंगेश पवारांनी एक कुठलं काम घेतलं हातात तर ते पूर्ण करणारच. तसा तुमचा सपोर्टही होता त्यांना. म्हणजे कसं, आता घरून सपोर्ट असेल तर माणूस बाहेर लढायला निश्चित तिचा सपोर्ट, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिने अत्यंत खंबीरपणे पाळली. तिचा एक व्यक्तिगत तिचा स्वभाव आहे, तिची स्वतःची एक इमेज आहे. कारण ती आज पक्षातील लोक, ज्येष्ठ पक्षातील लोक पण मला सांगतात त्यांच्यात ममत्व आहे. आणि ते पार तिच्या माहेरपासून सासरपर्यंत या भांडुगावामध्ये एक कुटुंब गेलं तर आम्हाला हा मोठा परिवार प्राप्त होईल. त्याचा अनुभव आम्हालाही आहे. आम्ही पण जेव्हा इथे येतो तेव्हा मॅम खूप आम्हाला चांगल्या पद्धतीने ट्रीट करतात. आणि जे माझे मित्रही खूप येतात इथे, काही काम असेल तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला कधी नकार असा आलेला नाही आहे अजिबात. व्यवस्थित त्यांनी आम्हाला ट्रीट केलं आणि काम केलंच आहे आमचं. माझा एक मूळ स्वभाव आहे. मला माहिती आहे माझ्या कॅपॅसिटीमध्ये एक काम असेल तर मी शब्द देतो, यस मी मान कापून पण हे तुमचं काम करून देणार. मला जर असं वाटलं की माझ्यात नाहीच तर मी सरळ सांगतो माझ्यात नाही होणार. मग मी उदाहरण देतो, अरे उद्या तुम्ही चंद्र मागितला तर मी चंद्र आणून देऊ शकत नाही आणि मी तुम्हाला खोटी आश्वासनं देणार नाही. तर त्या कधी सुरुवातीला काही लोक नाराज झाली, हा व्यक्ती थेट नाही बोलतो. मी त्यांना तेच सांगतो, तुम्ही चंद्र मागितलं तर मी आणून देऊ शकत नाही. माझ्या कॅपॅसिटीमध्ये काय आहे ते आणून देईन, त्याच्या पलीकडे मी काय करू शकत नाही. तो माझा सच्चेपण आहे, थेट बोलायचा. कधी लोकांना वाईट वाटतं पण काळांतराने त्यांना लक्षात येतं की ते व्यक्ती जे बोलतात ते स्ट्रेट फॉरवर्ड बोलतात, खरं आहे बोलतात. नंतर मग त्यांना 10 चक्कर मारावी लागत नाही. बरोबर. म्हणजे थोडक्यात असं की आज नाही उद्या ये, मग त्याला 10 वेळेला ऑफिसला बोलवायचं ना 11 वेळेला सांगायचं नाही होणार. त्याच्यापेक्षा पहिल्याच वेळेस आम्ही सांगितलं की बाबा रे हे नाही जमणार, तर तू दुसरा काहीतरी मार्ग नाही हे करेल ना, त्याचा वेळ वाचेल. सगळ्यात मोठा वेळ महत्वाचा आहे. आता मग मला असं एक अजून एक विचारायचं आहे की जेव्हा 2012 ते 17 पर्यंत ना सर तुम्ही 17ला जेव्हा इथे फिमेल वॉर्ड आला होता बरं, आणि तुम्ही पहिल्यांदा उभे राहत होता, तेव्हाचा तुमचा अनुभव काय? तेव्हाचं बघायला गेलं साहेबांचं, मंगेशजींचं जो 2012 ते 17 हे होतं तोपर्यंत मी राजकारणात असं बोललो तर सक्रिय नव्हती.
परंतु जसं साहेबांनी सांगितलं की आपल्या पालखीच्या, माझं एक महिला मंडळ आहे, महिला मंडळच्या माध्यमातून, आमच्या पालखीच्या माध्यमातून समाजसेवेचं जे काही काम असेल ते आम्ही करत होतो. आणि 17ला लेडीज वॉर्ड झाल्यानंतर आणि त्यांच्या वॉर्डचे 3 तुकडे झाले आणि तिन्ही लेडीज ओपन. मग मार्ग म्हणजे मला त्यांनी सांगितलं की तुला उभं राहावं लागेल. तर अशी सिच्युएशन होती की ह्यांनी जी कामं केलेली आहेत, तर काम केल्यानंतर आपला वॉर्ड कुठेतरी चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाऊ नये, की एवढी जेवढी कामं केल्यानंतर आपल्या भांडूप गाववाल्याने आपल्याकडनं भरपूर अशा अपेक्षा ठेवल्या होत्या, त्या आणखीन पूर्ण करायच्या असतील तर तुला उतरावं लागेल. मग डिसिजन घेतलं की नाही, मग साहेबांची कामं आहेत तर ती आणखीन जी काही कामं असेल ती पुढे न्यायची असेल तर थोडंफार आपल्याला घरातून बाहेर पडावं लागेल. आता ह्यांनी जे 5 वर्ष एकदम असं व्यवस्थित सगळं जपून ठेवलं होतं, मग तुम्हाला असं बर्डन असेल, टेन्शन असेल ना, बाबा माझ्यावर जेव्हा सगळं येईल तर मी कसं काय हँडल करेन ते, बरोबर की नाही? तर तेव्हा कसं टॅकल केलं तुम्ही ते? थोडंफार साहेबांचं मार्गदर्शन ब्रीफ होतं की बाबा बघा, भांडूप गावामध्ये असं साहेबांच्या कालावधीपासून कामं अशी काही राहिली नव्हती. बरीचशी कामं तिने त्यांच्या याच्यामध्ये केली होती. कांजूर जो नव्याने प्रभाग आमच्याकडे आला, तर त्या प्रभागात आम्ही जेव्हा निवडून आलो ते 5-6 महिने फिरावंच लागलं, कारण नव्याने असल्यामुळे तिथल्या पहिल्यांदा अडचणी समजून घ्यायला लागल्या. आणि त्या प्रभागातनं अधिकाऱ्यांना घेऊन फिरताना असं लक्षात आलं की पाण्याचं प्रेशर डाऊन आहे, रोड्स बरोबर नाही आहेत, गटर बरोबर नाही आहेत, किंवा आणखीन ज्या काही मेजर शौचालयाची समस्या होती. तर मग आम्ही बरीचशी रामनगरपासनं एक पाण्याच्या लाईनीचा प्रस्ताव टाकला, कारण आपल्या भांडूप एस वॉर्डलाच भांडूप पंपिंग स्टेशन आहे, आपल्या इथूनच पूर्ण मुंबईला पाणी जाते. आणि माझ्याच प्रभागातल्या महिलांना पहाटे 3 वाजता उठायला लागायचं, कांजूर विभागातल्या. आणि सिलेंडरचा पाईप आहे ना, तो पाईप नळाला लावून ती लोक प्रेशर करायची. तर मला कळे ना का सिलेंडरचा पाईप लावून कसं काय प्रेशर करू शकतात. तर मी अधिकाऱ्यांना घेऊन गेली तिथे आणि ऍक्च्युअली बघितलं नक्की काय, तर खरंच त्यांनी सिलेंडरचा पाईप जो आपल्या सिलेंडरपासून गॅसला लावतो ना, तो पाईप नळाला लावलेला आणि त्या नळाच्या पाईपाने पाणी म्हणजे खेचून, तोंडाने खेचून ते पाणी करत होते. एवढी समस्या होती. त्याच्यामुळे महिलांना 3 वाजता उठायला लागायचं. आणि मी अधिकाऱ्यांना घेऊन पाईप टू पाईप आम्ही सर्वे केला, पिलं गोळा केली आणि त्याच्यानंतर तिथे पाण्याची जी 6 इंचाची लाईन होती रामनगरला, ती टाकली. आणि ती टाकायच्या आधी आमचं रोडचं काम झालं. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षात कोरोना आला, पाण्याची लाईन मंजूर झाली, कोरोना आला. आणि मग जे मजूर असतात, जे आपल्या मुंबईच्या बाहेरचे असतात, ते त्यांच्या गावी गेले. ओके, तेव्हा तर खूपच प्रॉब्लेम आला. खूप प्रॉब्लेम, काम अडकलं, मग पूर्ण कसं करायचं? कारण टेंडर मंजूर आहे, सगळं काही आहे, पण मजूर नाही आहेत. मग ते 1 वर्षाने पुन्हा आले आणि मग ते पाण्याच्या लाईनीचं काम आम्ही करून घेतलं. आत्ता पण त्या महिला सांगतात की ज्या पूर्वी आम्ही 3ला उठायचो, आमच्याकडे अजिबात लक्ष दिलं जात नव्हतं, ते आम्ही आरामात 7-7:30ला उठतो. पाण्याचं प्रेशर बऱ्यापैकी आहे आणि आता वॉर्डमध्ये म्हणजे दिवसभर पाणी असतं. आणि त्या लाईनीमुळे, कारण पूर्वी साईनगरवरनं पाणी रामनगरला यायचं, आता त्या लाईनीमुळे रामनगरचं तर पाणी व्यवस्थित झालं, त्याचबरोबर साईनगरचं पण पाणी व्यवस्थित झालं, कारण लाईन तिथून फिरून आली होती. म्हणजे एका वेळेस दोन्ही काम पार पडली. अच्छा, मग आता कोविडचा आपण विषय काढलाच आहे, तर मला असं विचारायचं आहे की कोविडच्या वेळेस आपण अशा काय काय सुविधा केल्या होत्या नागरिकांच्या आरोग्यासाठी? कोविड काळामध्ये आपण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये भांडूपगाव येथील आपण वॅक्सिन सेंटर चालू केलं होतं. जसे वॅक्सिन उपलब्ध होतील त्याप्रमाणे आपण नागरिकांना ते वॅक्सिन देत होतो. आणि त्याचबरोबर कम्युनिटी किचन आपण चालू केलं होतं. ॲट ए टाईम आपण 2200 लोकांना टिफिन आपल्या इथून जात होते, पण त्याच्या आधी आम्ही दोघंही ते टेस्ट करायचो का ते जेवण बरोबर आहे की नाही, आणि त्याच्यानंतरच ते नागरिकांना जात होतं. त्याचबरोबर सॅनिटायझर असेल, सॅनिटायझिंग असेल, किंवा मास्क वाटप असेल, किंवा आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या असतील, आणखीन जे काही करायचं होतं म्हणजे रॅशन किट असेल, जे काय आम्हाला शक्य होत होतं आपल्या प्रभागातील नागरिकांना पोहोचवायचं, ते सहज आम्ही शक्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देतो. त्याचा लाभ आम्ही सुद्धा घेतलाय. मी स्वतः वॅक्सिनेशनसाठी गेलो होतो, जिथे तुम्ही
आपल्या शाळेमध्ये BMCच्या शाळेत तुम्ही उपलब्ध करून दिलं होतं त्याला त्यावेळेस. अच्छा, मग जेव्हा कोविडचा काळ होता तेव्हा प्रत्येकाला आपला जीव प्यारा, बरोबर, आणि त्यावेळेस तुम्ही दोघेही कोविड पॉझिटिव्ह झाला होता असं आम्हाला कळलं. मग ही खरं आहे ना? हो खरं हो आहे. खरं आहे. अच्छा, मग कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतरही तुम्ही जेव्हा रिकवर झालात आणि पुन्हा तुम्ही कामाला लागलात, मग तेव्हा अशी भीती वगैरे वाटली नाही का? भीती तशी नाही, कारण ज्या प्रसंगातून आम्ही दोघं गेलोय आणि 2017च्या इलेक्शनमध्ये इलेक्शनचा प्रवास होता. रात्री प्रचारात 2-3 वाजायचे आणि मला जस्ट ते BP आणि याचा त्रास सुरू झाला होता, ब्लड प्रेशरचा. आणि मला काय ते मी सिरियसली घेत नव्हतो टॅबलेट वगैरे. रात्री 2 वाजता आल्यानंतर 3 वाजता आल्यानंतर जेवायचं नाही, सकाळी परत 5-6 वाजता उठून जायचंय. तर त्या काळात मी जवळजवळ 13-14 दिवस मी माझ्या टॅबलेटच घेतल्या नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला अटॅक आला. अटॅक आल्यानंतर मी यांना हे हॉस्पिटलला येत होते. मला वाटतं मला 17 तारखेला अटॅक आला असेल, 16 तारखेला अॅनिव्हर्सरीच होती. आणि 16 तारखेला अटॅक आला आणि 19 तारखेला का 21 तारखेला इलेक्शन होतं. 20 तारखेला इलेक्शन, 21 तारखेला मी यांना सांगितलं तुम्ही मला बघायला येऊ नका, तुम्ही काम करा. ते लोक निवडून आले. पण त्या काळामधले जो प्रसंग, जो आम्ही ज्या सिच्युएशन मधनं गेलोय, 12 नगरसेवक झालो, 13 मध्ये घराबाहेर पडलो, तिथून जो स्ट्रगल होता, इतक्या लोकांना तोंड देऊन स्वतःला सिद्ध करायचं, परत सगळ्यांची सेवा करायची, हे सगळ्या त्या मल्टी चॅलेंजिंग होतं. त्याच्यातनं जो मंगेश पवार आज जो आलाय तो आता मरणाला घाबरत नाही. ती भीती गेली, मरणाची भीती गेली. ते कोरोना झाला, आम्ही दोघंही हॉस्पिटलाइज होतो. एका रूम मध्ये आम्ही दोघं होतो फोर्टिसला, आणि माझी मुलगी एकटीच घरी होती. तर तो एक भीतीचा, कारण तिची काळजी होती आम्हाला. आणि पण तो टाइम निघून गेला. जीवन हे परिवर्तन आहे, बरोबर आहे ना? कोणाचाच काळ परमनंट नसतो, एव्हरीथिंग इज टेम्पररी. चेंज होत राहणार. आणि एकदा नाही, आम्हाला दोघांना दोनदा झालाय कोरोना. म्हणजे फर्स्ट लाटला नाही झाला, पण सेकंड आणि थर्ड दोन्ही लाटला झालेला आहे. तरी पण तुम्ही काम करत होता. हा, लोकांनी जो विश्वास दाखवलाय की 2017ला जो विश्वास दाखवला, 2012ला जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला आम्हाला पात्र ठरायचं. तुमचा उद्देश आहे ना, या पॉलिटिक्स मध्ये येण्याचा उद्देश तुमचा समाजसेवा असला पाहिजे. मग एकदा समाजसेवा तुमची खरोखर मनापासून असेल, मग ते त्याला इतर गोष्टीला फार महत्व नसतं. आपल्या परिसरामधले बऱ्यापैकी रस्ते काँक्रिटीकरण झाले, पण काही रस्ते अजून झाले नाही. त्याचं नक्की कारण काय? त्याचं कारण असं आहे, 2012 मध्ये मी नगरसेवक झालो. 2012 मध्येच काही लोकांचे निर्देश होते की आपला बॉटलनेक आहे जो गोपाल वडापाव, तो अरुंद होता, तो मोठा झाला, रोड वायडनिंग झाली पाहिजे. अच्छा. आणि तसं मी पत्र दिलं. नंतर लक्षात आलं, 16 लोकांना तिथल्या नोटीसच आल्या. आता हे भांडूप गाव हे गावठाण आहे. स्लमसाठी वेगळे नियम आहेत, गावठाणासाठी वेगळे नियम आहेत. आता गावठाणमध्ये समजा माझं घर आहे म्युन्सिपल स्कूल समोर, ते समजा 65 साली बांधलं असेल. नंतर मी एखादं दुकान 88 साली 90 साली बांधलं असेल. पण जे 90 साली दुकान बांधलेलं आहे त्याचा ॲसेसमेंटचा जो टॅक्स लागतो तो 90 सालचाच लागेल ना, 80 ज्या साली बांधला असेल. पण माझ्या जुन्या घराला 65च्या अगोदरचा ॲसेसमेंट लागलेला आहे. मग ते PAP अंतर्गत पात्र अपात्र, तर ते अपात्र होतं. म्हणजे 65च्या नंतर ज्यांनी दुकान बांधलं असेल, घर बांधलं असेल, ते अपात्र ठरतं महापालिकेच्या नियमानुसार. तर जी वैदिक परिवार होतं, वैदिक परिवारचे 3 घरं गेली, त्यांना 3 रूम भेटले. बाकीचे गणपत डेरी असेल, तो सुरेश मारवाडी असेल, यांना ते पर्यायी जागा महापालिकेने दिली नाही, कारण गावठाणाचे नियम वेगळे असतात. तर मग मी ते थांबवलं. आणि इथून जर नाऊर स्टेशनच्या लिंक रोडपासून जो कॉन्क्रिटीकरण झालेला आहे तो कीर्तिदापर्यंत येऊन थांबला. तिथून थांबवलं आपण,
नाही तर रोड कधीच झाला असता. कारण तिथे एक 600ची एक लाईन होती इन बिटवीन रोडमध्ये जी जीर्ण झाली होती आणि त्याचे कनेक्शन्स असे वर होते आणि गाडी गेली का ते सारखे सारखे ब्रेक होतात. बरोबर आहे. आता ती लाईन शिफ्ट करायची होती कॉर्नरला. मग जेव्हा सारिका पवार नगरसेविका झाल्या ती आपण लाईन कीर्तिदासच्या साईडला शिफ्ट केली. पण पुढे गेली ती लाईन तर ते पाटील लोकांचं घर येतं, जो गोपाल वडापाव वगैरे जे घर आहेत. आता मला सांगा, मी या भांडुपगावचा स्थानिक, हे भूमिपुत्र, बरोबर आहे. याच गावच्या लोकांना जर मी न्याय देऊ शकलो नाही तर मग कसं चालेल. मग त्यांना त्यांचं पर्यायी जागा मिळाली पाहिजे. आता मिश्रानगरपासून तर संजय अपार्टमेंटपर्यंत साधारणतः 119 लोकांची घरं जात आहेत. मग मला सांगा, या 119 लोकांच्या घरावरती बुलडोजर फिरवून आपल्याला विकास हवा आहे का. पहिली गोष्ट अशी आहे, ती लाईन एक तर शिफ्ट करावी पूर्ण. आता ती कनेक्ट फक्त गोपाल वडापावपुरती राहिलेली आहे, एक 50-1 मीटर आहे. मग ते घरांचा जेव्हा यांच्या पाटील लोकांच्या घराचा विषय होईल ते लगेच मला वाटतं ह्या इलेक्शन नंतर किंवा ऑक्टोबरपर्यंत काम सुरू होईल. आणि मग 119 लोकांना जी पर्यायी जागा दे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, भेट घेतली की बाबा हा तुम्ही प्रकल्प राबवा. म्हणजे इथून मुलुंड लिंक रोड ते विक्रोळी लिंक रोडपर्यंत 3 रेल्वे स्टेशन्स येतात, एक नाहूर, एक भांडूप आणि कांजूर, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये या रोडमध्ये ज्यांची घरं जातात त्यांना प्रकल्प बाधित करून यांना पर्यायी जागा द्या आणि हा रोड वायडनिंग करून पूर्ण कॉन्क्रीटचा करा. फक्त थोडक्यासाठी हे विषय थांबलेला आहे. मला वाटतं या ऑक्टोबरपर्यंत, येणाऱ्या ऑक्टोबरपर्यंत त्या रस्त्याचं काम सुद्धा होईल. इन प्रोसेस आहे होऊन जाईल. आणि ह्या जो एमडेकेनी रोड आहे याच्यावरती काही खड्डे पडले होते. तर ते आधी त्या रोड इंजिनियरने काय केलं, ते पॅचेस टाकलेत, ते थोडं फुगलेत. तर त्याच्यामुळे थोडीशी लोकांची मत होते, अरे हे काय रोडकडे लक्ष दिलं जात नाही. आता एखाद दुसरा रोड राहू शकतो. आणि तसं बघायला गेलं तर 22पासून आम्ही नगरसेवक नाही. 2017 ते 2022 आम्ही नगरसेवक नाही. परंतु इतर लोकप्रतिनिधी नगरसेवकांचं काम असेल तर त्याच्यावर आपलं श्रेय लाटण्याचं काम करतात. आणि आत्ता हा रोड खराब आहे, ते जबाबदारी घ्यायला तयार नाही. आम्ही त्याची जबाबदारी घेतो. इंजिनियरला आता सांगितलेलं देखील आहे, कदाचित 1-2 दिवसामध्ये ते जे डांबराचे जे पॅचेस झाले उंच आहेत ते व्यवस्थित करून ते सुरळीत करण्यात येतील. नाही, त्याचं पेपरवर्क पण झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण तो कॉन्क्रीट करतोय, सीसी रोड. तो रोड आपणच आस्फाल्ट केलेला आहे. माझ्या कार्यकालामध्ये तो आस्फाल्ट रोड झालेला आहे. आता त्याचा DLP पिरियड असतो, त्याच्यामध्ये ते काही खड्डे पडले. पण ते जे पॉटल्स बुजवण्याचे जे डांबर टाकले ना, ते चुकीच्या पद्धतीने टाकलेले आहे. ते आपण त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितले, ते लवकरात लवकर होईल. ते होणारच आहे. आणि जो आपल्या BMCचं जे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे भांडूपमध्ये, तो एक मोठा विषय. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी निवडून आलो तर मी तो हॉस्पिटलचा विषय घेतला होता. परंतु ॲज ए न्यू कमर मला कोणी माहिती देत नव्हतं. आणि बऱ्याचशा लोकांनी मला थोडंसं घाबरवण्याचा प्रयत्न केला. नाही, ही लोक इन्वॉल्ड आहेत, ती लोक इन्वॉल्ड आहेत, तुला त्रास होईल. मग मी काय केलं, मी माहिती घ्यायची सुरुवात केली. मी जो MOH आपला S वॉर्डचा, त्यांना विचारलं, माहिती घेतली. आणि मी AMCकडे मनीषा म्हैसकर मॅडम यांच्याकडे मी 3 जॉईंट मीटिंग लावल्या. पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं, हे ज्याचा काही हॉस्पिटलचा जे काही अहवाल आहे, हे हॉस्पिटल 2004 साली तयार झालेलं आहे. मी नगरसेवक झालो कधी, 2012 मध्ये. मग 4 ते 12 मध्ये इथले लोकप्रतिनिधी काय करत होते, बरोबर आहे. तो पण एक वेगळा प्रश्न आहे. तर ते ॲम्युनिटी अंतर्गत ते बिल्डरनी ते बांधून द्यायचं आहे. आता मी जेव्हा ते हातात विषय घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी जो माहिती घेतली तर ते बिल्डरनी ते हॉस्पिटल BMCला हस्तांतरित केलंच नव्हतं. हां, म्हणजे जेव्हा एखाद्या बिल्डरला ते हॉस्पिटल बांधून द्यायचं असतं, ते हॉस्पिटल बांधून दिल्यानंतर त्यांना वॉटर कनेक्शन आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिली जाते. त्या अन्नप्पी कन्स्ट्रक्शननी जी आरोग्य सदन बिल्डिंग बांधली, बरोबर आहे. आता हे हँडओव्हर न करता महापालिकेने त्यांना आपलं ऑक्युपेशन सर्टिफिकेट कसं दिलं, वॉटर कनेक्शन कसं दिलं. मग तिथे काहीतरी भ्रष्टाचार झाला असेल.
आणि ते हॉस्पिटल हस्तांतरित न होताच अनुपमा ट्रस्ट या ट्रस्टला देण्यात आलं. ते कसं काय दिलं? बरोबर. मग मी त्या सभागृहामध्ये तो विषय घेऊन गटनेत्यांच्या बैठकीमध्ये त्या अनुपमा ट्रस्टकडनं काढून घेतलं आणि मनीषा म्हैसकरने साईट व्हिजिट घेतली 2013 मध्ये आणि 15 दिवसाच्या आतमध्ये ते हॉस्पिटल महानगरपालिकेच्या ताब्यात घेऊन टाकलं. म्हणजे 2004 पासून 2013 पर्यंत कोणीच काय केलं नव्हतं. 2012ला मी आलो, 13ला ते हॉस्पिटल महानगरपालिकेच्या ताब्यात घेतलं. नंतर त्याचा पाठपुरावा केला. मग तो जो अनुपमा ट्रस्टवाला आहे तो कोर्टात गेला आणि तो काही त्यांनी केलं आणि ते पुन्हा त्याच्याकडे आलं. मग सारिका पवार यांच्या टर्ममध्ये पुन्हा आम्ही त्याचा फॉलोअप घेतला. तर ते आत्ता अशा कंडिशनमध्ये आहे की ते पूर्ण डिलॅपलेटेड झालेलं आहे. अच्छा. हा, आणि तो परत आता त्याच्यामध्ये राजकारण सुरू झालं, मी करणार तू करणार, आणि त्याच्यामध्ये ते हॉस्पिटल रखडलेलं आहे. पण आता त्याचा पूर्ण पाठपुरावा करून लवकरात लवकर कसं सुरू होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. परत एक स्थानिक विषय आहे, स्थानिक आपला एक परिवार आहे, त्यांनी देखील त्याच्यावरती केस केलेली आहे. ते आता कोर्ट मॅटर झालेलं आहे, म्हणून ते हॉस्पिटल सुरू होत नाही, अडकलं. लिगल मॅटरमुळे ते चालू होत नाहीये. ते लवकरात लवकर जर सुरू झालं तर आपल्या नागरिकांना त्याचा खूप लाभ. ते मॅटर्निटी कम डिस्पेन्सरी हॉस्पिटल आहे. अच्छा. म्हणजे छोटं डिस्पेन्सरी असते आणि महिलांसाठी मॅटर्निटी हॉस्पिटल. सर, आतापर्यंतचे तुम्ही बरीच कामं केली असणार, त्यातली अशी कोणती महत्वाची कामं आहेत जी तुम्ही आम्हाला सांगू शकता? आता मी मार्केट गार्डनचा चेअरमन होतो, त्यावेळेस मी 9 कोटीचा निधी आणला होता भांडुपेश्वर कुंडासाठी. बरोबर, 25 लाख निधी आणला होता प्रवेशद्वारासाठी, 25 लाख निधी आणला होता आग्रिकोली समाजासाठी, तो हॉल करायचा होता. परंतु न्यूकमर असताना बऱ्याच इतर लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये थोडंसं हे केलं. हा प्रवेशद्वाराचा विषय झाला की निधी आल्यानंतर आयुक्तांनी असं शेरा दिला की महानगरपालिकेचा निधी आपल्याला प्रवेशद्वार करिता वापरता येणार नाही. तो निधी परत गेला. जो आग्रिकोली भवनसाठी जो निधी आणला होता त्यासाठी रिझर्वेशन लागतं, प्लॉटचं रिझर्वेशन लागतं, ते रिझर्वेशन नव्हतं म्हणून तो निधी परत गेला. 9 कोटीचा जो भांडुपेश्वर कुंडासाठी जो निधी आला होता तो सॉल्टचं कारण दाखवून तो निधी यांनी परत पाठवला. मग त्यानंतर मी जवळजवळ 60 लाख रुपयांनी किरीटजींच्या माध्यमातून निधी आणून ते भांडुपेश्वर कुंडाचं काम सुशोभीकरण केलं होतं. परंतु आत्ताच्या लोकप्रतिनिधीला आपली पाठी हटवायची असते म्हणून ते पुन्हा ते काम चांगल्या कंडिशन मध्ये असताना ते कुंडाचं काम परत हाती घेतलं, अर्धवट सोडलं. स्मशानभूमीचं काम मी केलं होतं, त्याचं देखील पाठी बदली झाली पाहिजे, मंगेश पवारची पाठी निघाली पाहिजे म्हणून ते काम तोडण्यात आलं. पुन्हा त्याच्यावरती निधी खर्च करून त्याचं सुशोभीकरण करण्यात आलं. तर हे असं माझी पाठी तुझी पाठी काढण्यामागे हे सगळं राजकारण आहे. माझी त्यांना सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत. आपल्याला लोकांचा विकास करायचा आहे. माझी पाठी लागावी तुझी पाठी लागावी हे महत्वाचं नाही. नथिंग इज परमनंट. आज मी आहे तर उद्या कोणतरी असणार, उद्या आज तुम्ही आहात तर उद्या तिकडे कोणतरी असणार. आपण कायम राहणार, आपलं नाव कायम राहिलं पाहिजे, या भावनेतून लोकांची सेवा केली पाहिजे. एक्झॅक्टली. आता तुम्ही जसं बोलला हे नक्कीच आपल्या प्रेक्षकांपर्यंत किंवा जे लोकप्रतिनिधी वेगळे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि डेफिनेटली काहीतरी चेंजेस होतील हे आपण असं विचार करूयात. अजून एक महत्वाचा प्रश्न असा ना की सध्या आपल्या परिसरातला जो यूथ आहे तो नशेच्या आहारी खूप जातोय, तर त्यावर काय कठोर असा निर्णय घेता येईल किंवा तुम्ही आधी घेतला होता? बघा, हा जो प्रश्न आहे हा फक्त काय भांडूप गावापुरता नाही, हा टोटल इंटरनॅशनल लेवलचा प्रश्न आहे. ऑल ओव्हर वर्ल्ड हा एकदम डेंजर सिच्युएशन मध्ये प्रश्न आहे. मला वाटतं केंद्र सरकारने, राज्य सरकारने आणि लोकल बॉडीने आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांचा कलेक्टिव्ह सहभाग पाहिजे. कलेक्टिव्ह सहभाग पाहिजे. मी एकटा किंवा तुम्ही एकटे हे कोणी करू शकत नाही. कारण आपल्याला वाटत होतं की हा ड्रग्सचा प्रश्न हा फक्त अप्पर क्लासमध्ये आहे, हायर क्लासमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. तो तसा राहिला नाही. हा तुमच्या घरापर्यंत कधीच पोचलेला आहे.
बरोबर आहे. बरोबर. माझं एकच विनंती आहे सर्व नागरिकांना की सगळ्यांचा सहभाग, एखादं आंदोलन, एखादा ड्रग माफीच्या अगेन्स्ट जर आपण लोकप्रतिनिधी म्हणून केलं तर त्याच्यामध्ये सामान्य माणसाचा देखील सहभाग असला पाहिजे. बरोबर आहे ना. की लोकांना काय वाटतं हे माझ्याकडे नाही ना, माझ्या घरात नाही ना, ते कधी तुमच्या घरापर्यंत येईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून मला सर्व लोकांना नम्र विनंती आहे की सर्वांचा सहभाग असेल तर याला आपण उत्तर देऊ शकतो. आणि मागच्या वेळेस एक अशीच घटना घडली होती जी सारिका पवार यांनी केली होती, मला वाटतं त्याच चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगतील. अच्छा मॅम, मग तेव्हा नक्की घडलं काय होतं? तेव्हा असं घडलं होतं की एका फॅमिली फंक्शनला आम्ही होतं आणि माझ्या एका कार्यकर्त्याने फोन केला की असा असा एक विभागात त्रास देतो गरदुल्ला. तर एका माणसाला त्यांनी पाठवलं की नक्की काय प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी सांगितलं का माझ्या कुटुंबापर्यंत हा विषय आलाय. तर मग जसं आमच्या वरिष्ठांना कळलं त्यांनी सांगितलं आपण हा DCP लेवलला हँडल करूया. जो तक्रारदार होता त्यांना घेऊन मी स्वतः DCP ऑफिसला गेली मुलुंडला आणि मग त्यांना माझ्या लेटरवरती संबंधित प्रॉब्लेम दिला आणि तशी ती चक्र फिरली आणि त्याच्यानंतर मग त्या संबंधित आरोपीवरती बोला किंवा गरदुल्ल्यावरती बोला कारवाई झाली आणि मग बऱ्यापैकी ते प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करून घेतला. अच्छा अच्छा अच्छा. मग आता तुम्ही त्यावेळेस जो सॉल्व्ह केला होता प्रॉब्लेम, मग तुमचं आता मत काय की तुम्ही जी मोहीम पुढे चालवली की आता मला माझ्या परिसरातून किंवा XYZ कुठूनही हे नशाच्या आहारी गेलेल्या मुलांचा एक संपवायचं आहे, मग तुम्ही नागरिकांना किंवा कोणाला कसं सांगाल की तुम्ही प्लीज लक्ष द्या? बघा, मी ह्या प्रसंगातून एवढंच एक सांगेन की आपल्या तरुणांच्या हातात देश आहे, त्यांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नये. कारण जे काही आपल्या भारताचं भविष्य आहे हे तरुणांच्या हातात आहे. आणि असं कुठल्या एरियात घडत असेल तर नागरिकांनी समोर येऊन आम्हाला सांगायला पाहिजे ना, आमच्या सोबत राहिलं पाहिजे. कारण त्याच्याशिवाय कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तुम्हाला जर काही विशिष्ट विभागात एखाद्या गरदुल्ल्याचा बोला किंवा जो काही तुम्ही आता सांगितला प्रकार त्याचा त्रास होतोय, आपल्या महिला आहेत, भगिनी आहेत ज्या रात्रीच्या वेळी बाहेर पडतात, परंतु स्पेसिफिक एरियात त्या ठिकाणी काही मुलं जमून किंवा काही युवक जमून जे काही नशेबाज करतात तर तिथे त्या क्षणी जाऊन विरोध केला पाहिजे. कुठलाही लोकप्रतिनिधी स्वतः एकटा काहीच करू शकणार नाही जोपर्यंत नागरिकांची आम्हाला सपोर्ट किंवा ताकद मिळत नाही. खरी गोष्ट आहे. नागरिक तुम्हाला येऊन सांगतील तेव्हा तुम्ही ऍक्शन घेऊ शकता तेव्हा, बरोबर, नाहीतर काहीच नव्हू शकत. आता माझा एक शेवटचा प्रश्न, त्यानंतर मी तुम्हाला फ्री करतो. आता इथून पुढे तुमचं काय विजन आहे? तुम्ही काय विचार केलाय की भांडूप गाव किंवा आपला जो परिसर आहे तो कुठल्या लेवल पर्यंत तुम्ही बघताय? आता बघा, आता 2012 पासून आम्ही समजा नगरसेवक आहोत. 2012 ते 2017, 2017 ते 2022 आणि 22 नंतर आमचा कार्यकाळ संपला. पण आम्ही काय आमचं शटर ऑफिस बंद करून नाही राहिलो. 22 पासनं पण आम्ही सातत्याने काम करत आहोत. नगरसेवकच्या भूमिकेतच राहून आम्ही काम करतो. पक्षातर्फे DPDC तर्फे आम्हाला काही जो थोडा मोठा निधी येतो त्याच्यातनं आम्ही लोकांची कामं करतो. पण आता काय झालेलं आहे की आता आमच्याकडे 14 वर्षाचा हा अनुभव आहे, प्रशासकीय अनुभव आहे. निधी कसा आणायचा, आता वॉटर मीटर गटर याच्या पलीकडे काहीतरी काम केलं पाहिजे. आता एक गोल्डन ट्रायंगल माझ्या दृष्टिकोनातून एक तयार होतोय. आज मुंबईमध्ये आपली स्थिती चांगली आहे, राजकीय स्थिती चांगली आहे. आज आम्हाला तरी मनापासून खात्री आहे की मुंबईमध्ये हा महायुतीचा महापौर बसेल. जर आपला महापौर असेल, आपला नगरसेवक असेल आणि राज्यामध्ये आपलं सरकार असेल, केंद्रामध्ये आपलं सरकार असेल, तर गोल्डन ट्रायंगल आमच्यासाठी तो तयार होतो. म्हणजेच काय की माझ्या विभागातला समजा आता हे वॉटर मीटर गटरच्या पलीकडे जायचं आहे, या तरुणांसाठी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं पाहिजे. ते एक 7.5 एकरचं एक सॉल्ट लँडमध्ये एक रिझर्वेशन प्लॉट आहे स्पोर्ट्स आणि वेलफेअर सेंटरसाठी. तो माझा आमचा दोघांचाही प्रयत्न राहील की तिथे एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं राहिलं पाहिजे. निवडणूक झाल्या त्या दिशेने आम्हाला काम करायचं आहे. त्यानंतर इतकी मोठी सॉल्ट लँडची जागा आहे. आम्ही सरकारला विनंती करू की एक सांस्कृतिक कला केंद्र सर्व समाजाच्या लोकांना, जसं आम्हाला वाटतं की एक आग्रे कोली भवन झालं पाहिजे,
पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना वाटतं एक त्यांच्यासाठी एक सभागृह झालं पाहिजे, जे कीर्तन झालं पाहिजे. इथल्या समाजाच्या लोकांना काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची, सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी, कोणाची लग्न आहेत, बरोबर आहे, कोणाचे इतर कार्यक्रम आहेत. तर ते एवढी आमची जर एवढी मोठी जागा आपल्या इथे उपलब्ध असताना आज पण त्याच्यासाठी कोणी प्रयत्न नाही केला, तर आम्हाला असं वाटतं जर आम्ही निवडून आलो तर आमच्याकडे आमचं सरकार आहे, राज्य सरकार आहे, आमचा महापौर असेल, आमचं राज्य सरकार असेल ना, आमच्याकडे केंद्र सरकार असेल. तर माझ्यासाठी आम्हाला तरी वाटतं की आमच्यासाठी हा गोल्डन पिरियड आहे आणि सर्व नागरिकांसाठी हा गोल्डन पिरियड आहे. आणि त्या माध्यमातून या वॉटर मीटर गटरच्या पलीकडे जाऊन काहीतरी असं विधायक काम हे आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. या भांडूप गावची भांडूप कांजूरचा कायापालट झालं पाहिजे, बरोबर आहे. हा भांडूप गाव आणि कांजूर गाव हा मेजर स्लम एरिया आहे, म्हणजे बरीचशी जागा ही सॉल्ट लँडवरती आहे. तर सॉल्टवरती ज्या झोपड्या आहेत, बाकी काही एन्क्रोचमेंट असतील, तर त्यांना त्यांच्या पर्यायी जागा भेटली पाहिजे. आमच्या गावठाणाचा विकास झाला पाहिजे. भांडूप गावठाण आहे, बरोबर आहे. त्यांची घरं आज गाववाल्यांची घरं जर बनवायची असतील तर ती अनऑथराईज होतात. तर ते धोरण चेंज करायला लावू, गावठाणाचा विकास कसा करता येईल, एखादं बोलतात ना एक मॉड्यूल तयार झालं पाहिजे. की जसं आपण इंटरनॅशनल कुठल्या देशामध्ये गेलो तर तिथलं एक साधं विलेज दाखवतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी ट्रेडिशन दाखवतात. असं मुंबईमध्ये काहीतरी व्हायला पाहिजे, ती भावना आहे. तर आज आमचा काही 10 वर्षाचा एक्सपिरियन्स, प्रशासकीय एक्सपिरियन्स बघूया, आमचं विजन बघूया, आपला महापौर बघूया, आपलं राज्य सरकार बघूया आणि आपलं केंद्र सरकारची ताकद या भांडूप आणि कांजूरच्या विकासासाठी लावू, असा आमचा दोघांचाही प्रयत्न राहील. फक्त एकदा पुन्हा आम्हाला एकदा सर्वांनी संधी दिली पाहिजे, हीच भावना. धन्यवाद. नक्की. सर, मॅडम, तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही सांगितलेली बऱ्यापैकी माहिती आमचे प्रेक्षक सगळे बघतीलच आणि तुमचं जे विजन आहे त्याला डेफिनेटली सगळे सपोर्ट करतील असं मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो आणि सांगतो की लक्ष द्या. जर आपल्याला विकास करायचा असेल तर चांगल्या माणसाला निवडून दिलंच पाहिजे आपण. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.